या सगळ्या आधी तुमच्या गाड्यांच्याबद्दल पण चर्चा झाली, तेव्हा तुम्ही वेगळा सल्ला दिला होता. आता या बंगल्याबद्दल काय सल्ला देणार आहात किंवा काय भूमिका तुमची? आम्ही मुळात सल्लागाराच्या भूमिकेत नाही आहोत, तर आम्ही मुंबईकरांच्या बचतीच्या भूमिकेत आहोत. आणि मुंबईकरांनी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिघांना एक मॅन्डेट दिला आहे, तो आहे विकासासाठी आणि बचतीसाठी. आज कुठे ना कुठे सगळ्यांना कुठे ना कुठे आपल्या गोष्टींसाठी बचत केली गेली पाहिजे. हा अवाचा सवा जो पैसा हे अधिकारी वर्ग किंवा प्रशासनाने जोनी कोणी हा प्रस्ताव पुटअप केला आहे या संदर्भातला, तर तो कुठे ना कुठे बचत झाला पाहिजे. आणि जर याची गरज नाही आहे तर तत्वतः हा टेंडर रद्द केला गेला पाहिजे मुळात. आणि अशी मागणी शिवसेनेची आहे, ही भूमिका शिवसेनेची आहे. कारण हा पैसा हा मुंबईकरांचा आणि मुंबईकरांच्या भल्यासाठी गेला पाहिजे, मुंबईकरांच्या विकासासाठी गेला पाहिजे आणि मुंबईकरांसाठी आहे तो. तर हा जो काही एकंदरीत जे काही निविदा मागितली आहे त्याची आमची अशी भूमिका की रद्द झाला पाहिजे. आणि तत्वतः ज्यांनी काढली आहे की कुठल्या प्रशासनाच्या कुठच्या अधिकाऱ्यांनी काढली आहे, ही का काढली आणि कोणाच्या सांगण्यावरनं काढली याची विचारपूस त्या अधिकाऱ्याकडे झाली गेली पाहिजे. पण सातत्यानं असे वेगवेगळे म्हणजे त्या गाड्यांचा विषय असेल, त्याआधी बंगल्याचा विषय होता आणि आता बंगल्यासंदर्भात परत एकदा म्हणजे उपमहापौरांचं बंगल्याची मागणी आणि आता महापौरांच्या बंगल्याची दागदुकी, सातत्यानं हे विषय येत आहेत. त्यामुळे नेमकं कम्युनिकेशन गॅप आहे की प्रत्येकाला आपापल्या इच्छा आधी पूर्ण करण्यात जास्त समाधान आहे? काय नाही बघा, जे उपमहापौरांचं म्हणणं होतं की एखादा जो रिकामा बंगला होता तो तिकडे अवॉर्ड करण्यात यावा, हे त्यांचं म्हणणं होतं. इतर गाड्यांचा विषय सभागृह नेत्यांनी ऑलरेडी जो विषय आहे तो क्लिअर केला गेला आहे की गाड्या या भाडेतत्वावरती होत्या. आणि तो प्रस्ताव मुळात आला होता किशोरीताईंकडनं जेव्हा गटनेत्यांची बैठक झाली तेव्हा. तर म्हणून या सगळ्यांनी, माझं मत आहे, सगळ्यांनी याच्यात बचतीचा आपला जो एक गुण आहे तो घ्यायचा आणि मुंबईकरांसाठी आपण जे जे काही करू शकतो ते मुंबईकरांसाठी करावं. आणि शिवसेनेची ही भूमिका आहे की कुठेही हे वारेमाप जो खर्च चालला आहे तो बंद करण्यात यावा. आणि त्याच्याने ती जी काही भूमिका आहे की मुंबईकरांसाठी आपण विकास कामं करूया आणि मुंबईकरांसाठी जे जे दर्जेदार गोष्टी करू शकतो ते या पैशाने करून घेऊ. सतत अशी टेंडर्स येतात आणि सतत कॅन्सल करायला लागतात, याच्या मागचं मॅनेजमेंट चुकतं. नाही, याच्यासाठी प्रशासनाने तत्वतः कुठली कोणाची परवानगी घेतली होती, याची रिक्वायरमेंट काय होती, कोणी रिक्वायरमेंट रेस केलेली, हे सगळे प्रश्न विचारले गेले पाहिजेत. जर हा टेंडर रद्द होत असेल तर याची जर अर्जन्सी नसेल तर याची गरज का होती टेंडर पुटअप करायची? का इतर कामं आपल्याकडे बरेच आहेत जी अर्जंट प्रायोरिटी बेसिसवरती आहेत, तर ती कामं झाली असती. तर हा अवाचा सव्वा खर्च जर अर्जंट नसता तर कशाला त्याच्यात काढला, हे विचारपूस झाली पाहिजे. आणि एक लेखी स्वरूपात एक पत्र त्या अधिकाऱ्यांकडनं मागवलं गेलं पाहिजे की ही का टेंडर काढण्यात आली. म्हणजे टेंडरमध्ये नॉईज बॅरियर बसवण्याचा मुद्दा आहे. नॉईज बॅरियर ज्या बाजूने महापौरांचा बंगला आहे त्या बाजूने बसवण्यात येणार आहे. 125 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जुनं हे आहे असताना तिथे नॉईज बॅरियरची खरंच गरज आहे का, हा एक पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, जर आंबेडकर रोड जो मेन रोड आहे त्या बाजूने गजबजाट असताना नॉईज बॅरियर दुसऱ्या बाजूने म्हणजे पाटणकर मार्गातून बसवणं कितपत योग्य आहे? मी परत एकदा सांगतो की सगळ्या नगरसेवकांनी आणि सगळ्यांनी पारदर्शकता ठेवावी. जे आज चाललंय ते बाहेरच्या लोकांनी बघावं आणि जे आम्ही बघतो ते लोकांनी पण हे करावं. ते बॅरियर, कुठलेही बॅरियर, आमचे शिंदे साहेबांचं एक म्हणणं आहे, ते बॅरियर तोडून लोकांमध्ये जातात. तर या बॅरियर कुठेच नसावं असं आमचं भूमिका आहे. आणि बॅरियरलेस हे संभाषण महापौर किंवा आम्ही सगळे त्याच्यात आलो आणि लोकांमध्ये झालं पाहिजे. म्हणून कुठलेही बॅरियर लावण्याआधी त्याची खरंच गरज आहे की नाही हे बघावं, तपासावं आणि मग त्याच्यावरती कॉल घेण्यात यावा. नाहीतर आज आम्ही शिवसेना म्हणून कसे लोकांमध्ये मिसळतात, आज भाजपचे मुख्यमंत्री मिसळतात लोकांमध्ये, तसे मिसळलं गेलं पाहिजे. बॅरियर ठेवले तर सगळ्यांमध्ये ते बॅरियर येतो आणि मग संभाषण कुठे ना कुठेतरी तुटलं जातं. म्हणून माझं असंच मत आहे की बॅरियर टाईट व्हायचे नाहीत, लोकांमध्ये जे चाललं आहे ते पारदर्शकतेने झालं पाहिजे. सर, स्टँडिंग लाईट हे प्रस्ताव आहे मुंबईतल्या EIT या वार्डांमध्ये
4.5 कोटी रुपये खर्च खड्डे बुजवण्यासाठी केले जाणार आहेत. एका बाजूला आपण हे सगळे रस्ते काँक्रिटीकरणाचे प्रयत्न चालले आहेत आणि दुसऱ्या बाजूला खड्डे भरण्यासाठी वेगळा टेंडर काढला जातो. नेमकं पैशांची उधळपट्टी ही काय करतो? आज साधारणपैकी जर आपण त्याचा आढावा घेतला रस्त्यांचं कॉन्क्रिटायझेशनचं, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा हा कॉन्क्रिटायझेशनचे फेज 1 आणि फेज 2चा आपण प्रोजेक्ट लॉन्च केला होता आणि आता सन्माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असताना हा प्रोजेक्ट चालू आहे. साधारणपैकी फेज 1चं आपलं कम्प्लिशन 73% झालं आहे आणि दुसऱ्याचं साधारण 71% कम्प्लिशन झालं आहे. राहिलेल्या रस्त्यांची दुरवस्था अजूनही आहे. हा पूर्ण कम्प्लिशन रोडचा CC रोडचा कम्प्लिशन साधारण 2027 डिसेंबरपर्यंत होणार. तोपर्यंत जे रस्त्यांना अजून हात लावले नाही आहेत, आज मी सकाळी स्वतः पाहणी केली, काही रस्ते जे ऑक्टोबर नंतर आपण कॉन्क्रिटायझेशनला गेले तिकडे काही प्रमाणात खड्डे पडले आहेत. तर तिकडे बुजवण्यासाठी आपल्याला ते कंत्राट आपण काढलं आहे. पण त्या कंत्राटाची जी रक्कम आहे आधी 400 करोड 450 करोड होते आणि आज त्याची रक्कम 1% आली, 99% ड्रॉप झाला आपला. तर ही तुलना करा, कारण सरसकट कॉन्क्रिटायझेशन झालं नाही आहे. जेव्हा कॉन्क्रिटायझेशन सरसकट झाले तेव्हा तुम्ही हा प्रश्न विचारा आणि तेव्हा आम्ही 100% बंधनकारक असू की हे उत्तर द्यावं की कुठे रस्त्यावरती पॉटहोल्स आहेत. आणि जो आमचं धोरण आहे महायुतीचं धोरण की पॉटहोल फ्री मुंबई आपल्याला करायचे आणि ते 2027 नंतर आपण 100% करून इंटरनल रोड चांगले होतात, मात्र BNOवर अजून पण डांबर, पेवर ब्लॉक आणि हे बाकीचं सगळं. आणि तेच सांगतो की अजूनपर्यंत 100% कॉन्क्रिटायझेशन आपली झालेली नाही आहे. अजून कुठे ना कुठेतरी फेज 1चे 20% आणि फेज 2चे एक साधारणपैकी 25 ते 30% याचं आपलं कॉन्क्रिटायझेशन बाकी आहे. ते राहिलेले खड्डे आपण तसेच ठेवू शकत नाही, ते कुठे ना कुठे आपल्याला बुजवावे लागतील, ना तर त्याच्यावरती अपघात किंवा काय होऊ शकतं हे कोर्टाच्या निर्देशानुसार आहे. आणि त्या अनुषंगाने आपण या कंत्राटदाराची आपण इन्व्हाइट केलं आहे आणि याची तुलना मागच्या काळातली म्हणजे साधारण 2020-21 जर आपण बघितलं पॉटहोल्सची रक्कम ही 236 कोटी 300 कोटी 320 कोटी 450 कोटी इथपर्यंत आपण पोचलो होतो. ते आज कुठे ना कुठे आपण 3-4 कोटी हे झोन 1 झोन 2चं पण आहे ते 3-4 कोटी आपण कन्सिडरली 90-95% ड्रॉप आणला आहे या पॉटहोल्सच्या खर्चात. तर हे मी दोन्ही नेत्यांना मी अभिनंदन करतो की त्यांच्या या दूरदृष्टीमुळे आज मुंबईला आपण पॉटहोल फ्री बनवतोय. वडाळ येथे नालेसफाई दरम्यान बालमजुरांचा वापर करण्यात आला होता. या संदर्भात आपण प्रशासनाकडे मागणी केली की काय? आज जे पत्र मी प्रशासनाला दिलं आहे, ज्या कंत्राटदारांनी मजूर वापरले होते त्याच्यात बाळकांना वापरलं होतं त्याच्यावरती फक्त प्रशासकीय कारवाई झाली आहे महानगरपालिकेकडनं. माझी अशी मागणी आहे की त्याला कडक FIR झाला पाहिजे आणि प्रशासन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसात जाऊन त्याची रीतसर FIR झाली पाहिजे आणि त्याला अटक केली गेली पाहिजे. कारण ह्या एक सिव्हिअर गुन्हा आहे. बाळ मजुरांना त्या गटारात उतरून आज त्या गोष्टी करण्यात आल्या. ते कुठे ना कुठेतरी ह्युमन एथिक्समध्ये बसत नाही आणि त्याच्यावरती ह्युमन याच्यानुसार पण कारवाई झाली पाहिजे असं पत्र मी आयुक्त महोदयांना दिलं आहे. सर, आपण म्हणाल की अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. महापौरांचं जे चालू सत्रावर अधिकाऱ्यांवरती विचारपूस झाली. पण विचारपूस पण केली पाहिजे. पण तेच होतं की अधिकारीच का चुकत आहेत गेल्या काही दिवसात. मी माझे परत शब्द रिपीट करतो, मी कारवाई हा शब्द नाही वापरला. माझं एवढंच म्हणणं होतं की जर हे टेंडर काढलं आहे ते कशावरनं काढलं आहे, त्याच्यामध्ये काय रिक्वेस्ट होती, कोणी त्याचा आदेश दिले होते कारण याची विचारपूस अधिकाऱ्यांकडनं करण्यात यावी. त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई व्हावी असं मी कुठेही बोललो गेलो नाही आहे. आणि कोणी रिक्वेस्ट केली त्याची खरं गरज होती का याचं लेखी स्वरूपात उत्तर त्या एक्झिक्युटिव्ह ज्यांनी कोणी ते टेंडर बनवलं आहे त्यांनी लेखी स्वरूपात हे प्रशासनाला सादर करावे. सत्ताधाऱ्याला अडचणीत आणण्यासाठी पालिकेतली काही यंत्रणा काम करते असं तुम्हाला या सगळ्या संदर्भात वाटतंय का? नाही, बिलकुल नाही. काही असं होत नाही आहे. प्रशासन आणि नगरसेवक हँड इन हँड व्यवस्थित काम चालू आहे.
प्रशासन तितकंच तत्परतेने सगळे नगरसेवक, सगळे अध्यक्ष, महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष, गटनेते यांची तत्परतेने उत्तरं दिली जात आहेत, त्यांची कंप्लेंट्स अटेंड होत आहेत. बघा 100% कोणीही रिझल्ट देऊ शकत नाही, आम्हीही नाही देऊ शकत, प्रशासनही नाही. तर ते कुठे ना कुठेतरी आपल्याला कळलं गेलं पाहिजे. आणि जर एकमेकांना साथ नाही दिली तर पुढे 5 वर्ष आपल्याला जी कामं करायची आहेत, जे अपेक्षित कामं आहेत ती होणार नाहीत. म्हणून प्रशासन आणि आम्ही हँड इन हँड एकमेकांसोबत आम्ही जात आहोत आणि ते विकासाच्या दृष्टीने जे वचननाम्यात आम्ही सादर केलेले जे आपण विकास कामं आपण सादर केले महायुतीच्या वचननाम्यात, ते 5 वर्षात आम्ही मुंबईकरांना दिल्याशिवाय राहणार. आजच्या 24व्या दिवशी देखील चिप चौपाट्यावरती कचरा पाहायला मिळतोय. महापौर यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं की त्या लवकरच पाहणी करतील, परंतु तसं काहीच पाहायला मिळत नाही. नाही, आज आम्ही उद्या किंवा उद्या आम्ही तिकडे जाणार आहोत. त्याची स्वच्छता मोहीम जी काय आहे, सन्मान्य तिकडचे स्थानिक आमदार साटम साहेब आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली तिकडे जो कचरा समुद्रात जातोय तो मोठ्या भरतीच्या वेळी तो बाहेर पडला गेला जातोय आणि तिकडे स्वतंत्र अशी एक सिस्टम निर्माण केली आहे की तो कचरा तत्वतः उचलला गेला पाहिजे, अशी एक सिस्टम एक महानगरपालिकेच्या माध्यमातून ठेवली गेली आहे. आणि त्यासोबत उद्या बहुतेक पाहणी पण ठेवली आहे साटम साहेबांनी तिकडे. तर आम्ही सगळे महानगरपालिका म्हणून आज तिकडे उद्या आम्ही पाहणीला जाणार आहोत. याच संदर्भात आदित्य ठाकरे यांनी असं म्हटलेलं आहे की नवीन गाड्या घेऊनच महापौर या चिप चौपाटीच्या मागेकडे जाणार. ज्यांना विरोध करायचा आहे त्यांना विरोध करून द्या, आम्ही काम करतोय, आम्हाला काम करून द्या. आज ज्या गोष्टी ते म्हणतायत, आज मी काही शब्द वापरू शकत नाही, पण आज आम्ही जे काम लोकांना दाखवलं आहे त्या विश्वासावरती आम्ही मतं मागितली आहे. आम्ही जे गेली 2022 पासून सन्माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आणि या महायुतीच्या या 2 वर्षात आम्ही जी इन्फ्रास्ट्रक्चर आणि इतर कामं जे लोकांना दाखवतोय, तर कोणाला कुठे ना कुठेतरी पोटदुखी होते आणि त्याचं हे स्वरूप आहे की या छोट्या छोट्या गोष्टींवरती हे अशी उत्तरं दिली गेली जात आहेत किंवा प्रश्नचिन्ह निर्माण. कारण कुठेही गाड्यांचा विषय कुठेच नव्हता, कोणीतरी काहीतरी विषय काढतात आणि मग त्याच्यावरती अजेंडामध्ये कुठेच नव्हता. तर या गोष्टी तत्वता मुळात त्यांनी किशोरीताईंना विचारलं पाहिजे होतं की गटनेत्यांच्या बैठकीत काय झालं. जर किशोरीताई बोलत असतील की मी नाही बोलली तर आज मी सांगेन की काय झालं होतं तिकडे मुळात. तर या गोष्टी किशोरीताईंच्या माध्यमातून आलं होतं आणि त्याला सत्ताधारी म्हणून त्यांना आरोग्याचा त्रास होता म्हणून आम्ही मान्यतासुद्धा हे केली होती की नाही ताईंना त्रास होतो. आणि आमचं असं क्लिअर मत आहे की ज्यांना आरोग्याविषयी त्रास आहे त्यांना ती गाडी देण्यात यावी असं आमचं मत आहे, पण सरसकट नाही असंही आमचं मत होतं. कारण शेवटी वर्षभर त्यांना आणि कुठेही ना कुठे कोणी असो, विरोधक असो की आम्ही असो, आरोग्याविषयी कुठेही कोणाला त्रास झाला नाही पाहिजे हे आमचं सगळ्यांचं मत. साकेनाका आणि चेंबूर घटनेचा जो अहवाल आहे तो कधीपर्यंत येईल आणि काय? त्या संदर्भात वृक्ष प्राधिकरणामध्ये आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे की जी मांडली आम्ही की त्याच्यात एक रिटायर IAS ऑफिसर, एक फॉरेस्ट ऑफिसर, 2 महानगरपालिकेचे कर्मचारी म्हणजे अधिकारी आहेत, त्यांच्या धर्तीवरती एक एपेक्स बॉडी निर्माण करावी आणि त्यांच्या धर्तीवरती त्या पूर्ण रिपोर्टचा परत तपासणी झाली पाहिजे आणि मग तो सभागृहात आणला गेला पाहिजे, ना की डिरेक्टली मीडियाला कुठे गेला पाहिजे. कारण स्थायी समिती ही कुठल्याही कमिटीमध्ये तो रिपोर्ट सादर झाला नव्हता. माध्यमांच्या माध्यमातून सगळ्यांना कळलं, पण आमची अशी क्लिअर मागणी आहे, एपेक्स बॉडी करा, त्याच्यात एक रिटायर IAS ऑफिसर, फॉरेस्ट ऑफिसर, त्याच्यात 2 महानगरपालिकेचे अधिकारी, डिरेक्टर फायर, अशी लोक त्या एपेक्स बॉडीमध्ये असावे आणि अशी एक पूर्ण जनरल एक इन्क्वायरी कमिटी बसावी त्याच्यावरती आणि त्याचा जो काही रिपोर्ट येईल तो महानगरपालिकेत सभागृहात सादर करा. मध्यंतरी तुम्ही फेरीवाल्याला QR कोड दिले होते. पालिका आता त्याच QR कोड असणाऱ्या कर्मचारी की फेरीवाले त्यांच्यावर कारवाई करते, मग ते QR कोड तुम्ही दिलेच का? नाही, QR कोड दिले. आज आम्ही प्रशासनाला भेटणार आहोत त्या संदर्भात आणि जे बहुतेक उपमहापौर भेटले सुद्धा आहेत त्या संदर्भात आणि तत्वतः बहुतेक पुढच्या आठवड्यापासून त्यांना त्या सिस्टममध्ये QR कोडच्या सिस्टममध्ये आणलं जाणार आहे आणि कुठे ना कुठे जिथे कोर्टाचे रिस्ट्रिक्शन आहेत ते सोडून म्हणजे जे 20 लोकेशन कोर्टाने आखून दिले सन्माननीय हायकोर्टाने,
ते सोडून कुठे कुठे बसू शकतात, कारण टाउन मेंटेन कमिटी पण आता लवकरात लवकर येईल योजना, आणि त्यानुसार त्या लोकांना ती जागा दिली जाणार तिथे बसण्यासाठी.